नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो ITI इलेक्ट्रिशियन वाला या YouTube चॅनलमध्ये. तर मुलांनो 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी जर DBT झाला होता. त्यानंतर अद्याप मुलांचे काहींचे पेमेंट आले नाही. तर बरेच मुलांचे प्रश्न होते का आम्हाला आमचं जे ॲप्लिकेशन आहे हे कुठपर्यंत आलंय म्हणजे आर-ओ ऑफिस म्हणा म्हणजे मंजुरी कुठपर्यंत आली, अप्रूव्हल कुठपर्यंत आलं, काय ॲक्शन झाली आम्हाला बघायचं होतं. तर त्यासाठी मी तुम्हाला Googleवर सर्च करायचं MEPS लॉग इन. तिथं गेल्यानंतर ते ट्रॅक युअर ॲप्लिकेशन म्हणून आहे, इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं वर क्लेम नंबर दिसत आहे तुम्हाला. तो तुम्ही जशास तसा कॉपी पेस्ट करायचा आणि इथं सर्चवर दाबायचं. तर बघू शकता इथं नाव आलेलं आहे आणि खाली इथं लिहिलेलं आहे ॲप्लिकेशन सबमिशन करेक्ट, सिक्युरिटी करेक्ट, बिल जनरेशन ओके आणि फंड डिस्ट्रीब्यूट म्हणजे या विद्यार्थ्याचे पैसे आलेले आहे. जर समजा तुमच्या फंड डिस्ट्रीब्यूटच्या तिथं ग्रीन मार्क नसेल म्हणजे तुमचं पेंडिंगला आहे पेमेंट. म्हणजे शासनाकडे ज्यावेळेस निधी येईल त्यावेळेस तुमचं इथं निधी जमा केले जाईल. जर तुमचं बिल जनरेशन इथं जर असं ग्रीन टिक नसेल तर तुमचं बिलचं जनरेशनच झालेलं नाही अजून म्हणजे तुमचं अप्रूव्हलच झालं नाही. शासनाकडे तुमचा जो प्रस्ताव आहे क्लेमसाठीचा तो अद्याप गेलेला नाही. आणि जर ह्या चारही याच्यावर जर टिक नसन तर समजून घ्यायचं तुमच्या इस्टॅब्लिशमेंटने अजून तुमचा जो क्लेम आहे तो अप्रूव्हल केला नाही. तर तुम्ही हे करू शकता ह्या पद्धतीचा वापर जेणेकरून तुम्हाला कळेल का म्हणजे आपला स्टेटस क्लेमचा स्टेटस कुठपर्यंत आला आहे. आपण जशास तसा जो आपण क्लेम सबमिट करतो त्याच्यानंतर मेलवर ईमेल येतो की तुमचा क्लेम सबमिट झाला आहे. तिथं क्लेम आय डी असतो. तो क्लेम आय डी कॉपी पेस्ट करून इथं पेस्ट करायचा आहे या MEPS या वेबसाईटवर. नंतर तुम्हाला असं दिसेल इथं बघू शकता तुम्ही.